कधी असा विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूला अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या आपलं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतात? खरं तर आपण त्यांच्याकडे फारसं लक्षही देत नाही, पण त्या जर नसतील ना तर आपलं अख्खं जग थांबून जाईल. यातलीच एक प्रचंड महत्वाची शक्ती आहे अचूकता. आणि भारतात या अचूकतेची जबाबदारी एका संस्थेनं घेतली आहे, जी एका रक्षकाप्रमाणे काम करते. चला तर मग या अदृश्य रक्षकाची ओळख करून घेऊया. हा प्रश्न बघा. कधी विचार केलाय की जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी बरोबर 10 कसे वाजतात? मोबाईल असो, टीव्ही असो किंवा रेडिओ, सगळीकडे वेळ अगदी तंतोतंत सारखी कशी असते? हे काही जादू नाहीये किंवा आपोआप घडत नाही. तर मग देशभरात एकाच वेळी 10 वाजण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट भारताच्या वेळेच्या आणि अचूकतेच्या मूळ स्रोताकडे घेऊन जातं, जिथे खऱ्या अर्थाने विज्ञानाची जादू घडते. हो, या सगळ्याचं उत्तर आहे फक्त एका नावात, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा म्हणजेच NPL. हीच ती संस्था आहे जी भारताची अधिकृत वेळ ठरवते. पण थांबा, या संस्थेचं काम फक्त घड्याळाच्या काट्यांपुरतं मर्यादित नाहीये. ते त्याहून खूप मोठं आणि खूप महत्वाचं आहे. मग ही NPTL नक्की आहे तरी काय, आणि ती इतकी महत्वाची का आहे? ही फक्त एक प्रयोगशाळा नाहीये, तर भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर NPLला भारताची राष्ट्रीय मापन संस्था म्हणतात. याचा अर्थ काय? तर देशामध्ये होणारा प्रत्येक मोजमाप, मग ते वजनाचं असो, लांबीचं असो किंवा वेळेचं, त्यासाठी अंतिम प्रमाण ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ह्याच संस्थेकडे आहे. ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजेच CSIRच्या अंतर्गत काम करते. आणि सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहीत आहे? NPLचा जन्म आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासोबतच झाला. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करण्यासाठी ज्या मोजक्या प्रयोगशाळा उभारल्या गेल्या, त्यापैकी एक होती NPL. विचार करा, याचा पाया खुद पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातला होता. तर NPL हे सगळं अचूक मोजमाप करतात तरी कसं? याचं मूळ दडलंय विज्ञानाच्या काही मूलभूत एककांमध्ये. आपण सगळ्यांनी शाळेत वाचलं असेल, SI युनिट्स. हे जे SI युनिट्स आहेत ना, ते म्हणजे जणू काही विज्ञानाचीच जागतिक भाषा आहे. त्यामुळेच जगात कुठेही जा, 1 किलोग्राम म्हणजे 1 किलोग्रामच असतं आणि एकाच सेकंदाचा कालावधी कधीच बदलत नाही. ही जी एकवाक्यता आहे ना, ती याच युनिट्समुळे शक्य होते. आणि आपल्या भारतात या 6 मूलभूत SI युनिट्सची मानके जपण्याची आणि ती सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी NPLची आहे. लांबीसाठी मीटर, वजनासाठी किलोग्राम, वेळेसाठी सेकंड, तापमानासाठी केल्विन, विजेसाठी अँपियर आणि प्रकाश तीव्रतेसाठी कॅन्डेला, या सगळ्यांची अंतिम व्याख्या NPLच ठरवते. उदाहरणार्थ, वेळेचं एकक म्हणजे आपला सेकंड. हे कसं मोजलं जातं? तर सिझियम ॲटॉमिक क्लॉक म्हणजे अणुघड्याळाचा वापर करून. हे घड्याळ सिझियम अणूंच्या अत्यंत स्थिर कंपनांवरून वेळ मोजतं. आणि ते इतकं अचूक असतं की त्यात लाखो वर्षांमध्ये फक्त एका सेकंदाची चूक होऊ शकते. आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळायला लागतं. अगदी तसंच लांबीचे एकक, मीटर, हे लेझर इंटरफेरोमीटर सारख्या प्रगत तंत्रज्ञानानं मोजलं जातं. हे उपकरण प्रकाशाच्या लहरींचा वापर करून अंतर मोजतं. म्हणजे आता ही मानके कोणत्या तरी पट्टीवर किंवा वस्तूवर अवलंबून नाहीयेत, तर ती थेट विज्ञानाच्या मूलभूत नियमांवर आधारित आहेत, जे कधीच बदलत नाहीत. बरं, आता हे तर कळलं की NPLमध्ये अणुघड्याळं आणि लेझरसारख्या क्लिष्ट गोष्टी वापरल्या जातात. पण या प्रयोगशाळेतल्या कामाचा थेट आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? उत्तर ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. बघा, NPLची भूमिका फक्त मानके ठरवण्यापुरती नाहीये. ती उद्योगांमधली उपकरणं अचूक आहेत की नाही हे तपासते, ज्याला आपण कॅलिब्रेशन म्हणतो. संपूर्ण देशाला भारतीय प्रमाणवेळ म्हणजे IST पुरवते आणि वेगवेगळ्या उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यातही मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया एका साखळीसारखी काम करते. आपण त्याला अचूकतेची साखळी म्हणू शकतो. याची सुरुवात होते NPLमध्ये, जिथे एक परिपूर्ण मानक तयार होतं. समजा 1 किलोग्रॅमचं वजन. मग देशभरातले उद्योग याच मानकाचा वापर करून आपले वजनकाटे कॅलिब्रेट करतात. आणि या साखळीचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण, म्हणजे ग्राहक, ज्यांना बाजारात अगदी अचूक वजनाचं सामान मिळतं.
आणि हे कॅलिब्रेशन सगळीकडेच महत्वाचं आहे. हॉस्पिटलमधले थर्मामीटर, दुकानातले वजन काटे, फॅक्टरीतले प्रेशर गेज, इतकंच काय तर आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत या सगळ्या उपकरणांची अचूकता केवळ आणि केवळ NPLच्या मानकांमुळेच टिकून आहे. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. NPL ही केवळ एक प्रयोगशाळा नाही, तर ती एक अशी सत्ता आहे जी देशाची प्रगती आणि व्यवहार एका अदृश्य पण मजबूत धाग्याने बांधून ठेवते. एक क्षण विचार करा, जर NPL नसती तर काय झालं असतं? देशभरात मोजमापासाठी कोणतंच एकसमान प्रमाण नसतं. व्यापारात फक्त गोंधळ आणि वाद झाले असते. सदोष उपकरणांमुळे अपघात झाले असते आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये तर गंभीर चुका झाल्या असत्या. थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडली असती. आणि म्हणूनच NPLला भारताची मापन सत्ता किंवा इंडियाज मेजरमेंट अथॉरिटी असं जे म्हटलं जातं ते अगदी योग्य आहे, कारण मोजमापाच्या जगात NPLचा शब्दच अंतिम मानला जातो. तर पुढच्या वेळी जेव्हा घड्याळात अचूक वेळ दिसेल किंवा बाजारात अगदी बरोबर वजनाचं सामान मिळेल, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की त्यामागे NPL या संस्थेचं शांतपणे चाललेलं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे. आणि हा विचार नक्की करा की या अचूकतेशिवाय आजच्या या आधुनिक जगाची आपण कल्पना तरी करू शकतो का?